नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024 ची आपण तयारी करत आहोत. केसागर पब्लिकेशन सोबत यूट्यूब चॅनलवरील सेशन तुम्हाला मोफत मिळत आहेत. सोबतच केसागर करिअर अकॅडमी ऍप्लिकेशन वरती रेकॉर्डेड बॅचेस चालू आहेत. ज्या विद्यार्थ्यांना बॅचेस जॉईन करायचे आहेत, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला बॅचेसची संपूर्ण माहिती मिळत आहे. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ठीक आहे, ओके. तर राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2017 पासून किंवा 2020 पासून जर तुम्ही पेपर्स काढून बघितले तर काही टॉपिक आहेत ज्याच्यावरती आयोगाने कायम क्वेश्चन विचारलेला आहे. सब्जेक्ट आपला सध्या चालू आहे जिओग्राफी, हिस्ट्री, करंट अफेअर्स. इतर पण सब्जेक्ट आपण हळूहळू स्टार्ट करूया. तर जे टॉपिक फोकस असतात म्हणजे कायम त्याच्यावरती 4 किंवा 6 मार्काला क्वेश्चन आयोगाचा येतो आणि सिलेबस मध्ये ते टॉपिक तुम्हाला मेन्शन केलेले असतात. तर असे टॉपिक म्हणजे आपले हातचे मार्क असतात, लक्षात घ्या. असाच एक टॉपिक आपण इथे कव्हर करत आहोत. लोकसंख्या किंवा जनसांख्यिकी पार्ट फर्स्ट आपण कंप्लीट केलेला आहे. पार्ट सेकंड आपण आज कंप्लीट करत आहोत. इकॉनॉमिक्स भाग 2 आर्थिक आणि सामाजिक विकास, ज्याच्यामध्ये तुम्हाला लोकसंख्या टॉपिक वरती आयोग 2 किंवा 4 मार्काला प्रश्न विचारतं. म्हणजे आयोग तुम्हाला 2 क्वेश्चन किंवा 3 क्वेश्चन पण विचारू शकतं, पण आतापर्यंत जास्तीत जास्त 4 मार्काला तुम्हाला हा पार्ट विचारलेला आहे. ठीक आहे, ओके. तर ऑफिशियल वेबसाईट वरती जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला तिथं इकॉनॉमिक्स साठी एमपीएससी सेक्शन मध्ये पुस्तकं मिळतील, इकॉनॉमिक आणि सोशल डेव्हलपमेंट साठी. तर इथं तुम्हाला भारताची आर्थिक पाहणी नवीन एडिशन आता आलेली आहे. दृष्टिक्षेपात भारतीय अर्थव्यवस्था, नागेश गायकवाड सरांचं हे बुक आहे. हे पुस्तक तुम्ही राज्यसेवा सोबतच संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सुद्धा वापरू शकता. इकॉनॉमिक्सचा जो डाटा आहे, जो ठोकळा आहे आपला, त्या ठोकळ्यामध्ये पण तुम्हाला करंटचा जो डाटा आहे तो मिळून जातो. ठोकळा तुम्हाला याच सेक्शन मध्ये कुठं मिळेल बघा, इथं तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह मध्ये जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला इथं 29वी आवृत्ती मिळेल. याच्यामधून पण तुमचा इकॉनॉमिक्सचा जो भाग आहे ना तो क्विक रिव्हिजन म्हणून कव्हर होऊन जाईल. ठीक आहे. रेफरन्स बुक ज्यांना वाटतंय की आता 3 महिन्यात मी रेफरन्स बुक वाचू शकतो किंवा वाचू शकते, अशाच विद्यार्थ्यांनी घ्या. जे विद्यार्थी 25 ची तयारी करतायत त्यांनी रेफरन्स बुक आता घेतले तरी चालतील. ठीक आहे, ओके. चला, तर 29वी आवृत्ती ज्यांनी घेतलेली आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. त्याच्यामधले क्वेश्चन वगैरे तुम्हाला सुटतायत का, किंवा थेरी वगैरे कशी वाटते, आयोगाचे क्वेश्चन आणि त्या पुस्तकातले क्वेश्चन. डिफिकल्टी लेवल सेम आहे, म्हणजे तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न जे मिळतात प्रत्येक सब्जेक्टचे 500+ क्वेश्चन मिळतात. नक्की सराव करा, त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. ठीक आहे, ओके. चला, तर आपण सेशनला स्टार्ट करण्याच्या अगोदर थोडंसं आपल्या बॅचेस बद्दल बघूया. बॅच तुम्हाला मिळत आहे आपल्या ऍप्लिकेशन वरती, केसागर करिअर अकॅडमीच्या. प्ले स्टोर वरती तुम्हाला केसागर करिअर अकॅडमी तुम्ही सर्च केलं तरी मिळून जाईल, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक वरून गेलात तरी चालेल. बॅच एक्झाम ओरिएंटेड आहे, बेसिक टू ऍडव्हान्स आहे. सगळ्यात महत्वाचं हे आहे, आयोगाच्या सिलेबस नुसार रचना आहे. प्रत्येक विषयासाठी जी काय म्हणतात त्याला तज्ञ फॅकल्टी तुम्हाला इथं मिळत आहे. रिझल्ट ओरिएंटेड. त्याच्यानंतर तुम्हाला इथं एमसीक्यू वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी करून घेतली जाईल. रेकॉर्डेड सेशन असतील, तुमच्या कन्व्हिनियन्स नुसार तुम्ही कधीही कुठंही बघू शकता. आणि वॉच टाइम आहे 4 वेळा, एक सेशन तुम्ही 4 वेळा बघू शकता. व्हॅलिडिटी आहे 8 महिने. रेफरन्स बुक तुम्हाला सजेस्ट केले जातील की का हेच रेफरन्स बुक वाचायचे राज्यसेवा किंवा कंबाईन परीक्षेसाठी. रेग्युलर तुम्हाला इथं डाऊट क्लिअरिंग सेशन होतील. रेकॉर्डेड बॅचेस असल्यामुळे तुमचे जे डाऊट असतील ना ते डाऊट तुमचे सॉल्व्ह केले जातील डाऊट क्लिअरिंग सेशन कंडक्ट करून. ठीक आहे, ओके. अभ्यास कसा करायचा, एक्झामसाठी स्ट्रॅटेजी काय असायला हवी, किंवा स्ट्रेस असेल, तुमचा कॉन्सन्ट्रेशनचा प्रॉब्लेम असेल, अनेक प्रॉब्लेम असतात विद्यार्थ्यांना. तर याच्यासाठी तुम्हाला पुणे या ठिकाणी वैयक्तिक समुपदेशन पण मिळेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 100% सगळे लेक्चर्स तुमचे इथं पूर्ण होणार आहेत. ठीक आहे, ओके. राज्यसेवा फीज आहे 1250 रुपये, संयुक्त परीक्षा 995 रुपये. ठीक आहे, ओके. पूर्व परीक्षेसाठी ही बॅच आहे, लक्षात ठेवा. अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, ओके. किंवा जर तुम्हाला इतर काही डाऊट असतील तर तुम्ही माझा हा नंबर आहे 9404033073 व्हॉट्सअप नंबर आहे, या नंबरवरती पण कॉन्टॅक्ट करू शकता. आपले ग्रुप आहेत व्हॉट्सअप ग्रुप, जर तुम्हाला ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही जॉईन होऊ शकता. ठीक आहे, ओके. चला स्टार्ट करूया आपण.
तर बघा पार्ट फर्स्ट तुम्ही बघितला असेल, पार्ट सेकंड मध्ये मी सुरुवातीला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर घेते. हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मध्ये लोकसंख्या टॉपिक वरती विचारलेला क्वेश्चन आहे. आता तुम्ही म्हणाल मॅडम हा क्वेश्चन लोकसंख्या टॉपिक वरती कसा? बघा तुम्हाला ना जेव्हा तुम्ही शाश्वत विकास म्हणजे आर्थिक आणि सामाजिक विकास मध्ये ना शाश्वत विकास स्टार्ट करता की नाही अभ्यासाला, तिथं विद्यार्थी स्किप करतात, पण तुम्ही स्किप करू नका. तिथं तुम्हाला वाढ आणि विकास ह्या दोन संकल्पना खूप छान समजावून सांगितलेल्या आहेत पुस्तकामध्ये. ठीक आहे, वाढ आणि विकास. आपल्याला वाटतं हे काही आयोग विचारत नाही, वाढ म्हणजे काय, विकास म्हणजे काय, त्याची काही वैशिष्ट्ये आहेत. मानसशास्त्रामध्ये सुद्धा आपण या संकल्पना बघतो, बरोबर. तर त्याच्यावरती तुम्हाला आयोगाने क्वेश्चन विचारलाय. म्हणजे फॅक्च्युअल डाटा तर आयोग विचारतो, पण मी जसं तुम्हाला म्हटलं होतं की आयोग कॉन्सेप्च्युअल डाटा पण खूप जास्त विचारत आहे. सो इथं तुम्हाला आयोगाने काय विचारलं बघा, विकास म्हणजे स्थितीशील स्थितीमध्ये खंडित आणि उत्स्फूर्त बदल होय. ठीक आहे. आता जर इथं तुम्ही इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट असा आहे बघा, तुमचा आयोगाचा जो सिलेबस आहे म्हणजे कंबाईनचा सिलेबस आहे आणि राज्यसेवेचा सिलेबस आहे, खूप मोठा डिफरन्स आहे, लक्षात घ्या. कारण राज्यसेवेला तुम्हाला स्पेशली आर्थिक आणि सामाजिक विकास म्हटले, बरोबर. आणि इकडे जर तुम्ही बघितलं तर इकडे तुम्हाला जास्त तर चलन आहे किंवा राष्ट्रीय उत्पन्न आहे वगैरे वगैरे, छोटे मोठे टॉपिक आहे, बँकिंग सेक्टर असेल, पंचवार्षिक योजना असतील वगैरे. ठीक आहे. पण इकडे तुम्हाला थोडंसं वेगळा पार्ट जो आहे तो कव्हर करावा लागतो. इथे तुम्हाला वाढच्या ठिकाणी वृद्धी हा शब्द दिलेला आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यामुळं हा क्वेश्चन सोडवताना ना तुम्हाला या दोन, आता हे शुम्पीटर काय म्हणतात यांच्या मते तुम्हाला विचारले, बरोबर. आता मला सांगा की शुम्पीटर काय म्हणतात हे प्रत्येक बुक मध्ये असेलच नाहीये, बरोबर. किंवा त्याच्यासाठी आपण थोडी सगळी पुस्तकं वाचत बसणार आहे किंवा रेफरन्स बुक आपण वाचले. उदाहरणार्थ आपण नागेश गायकवाड सरांचं रेफरन्स बुक वाचले किंवा आपण देसले सरांचं रेफरन्स बुक वाचलंय. पण या दोन्ही पुस्तकामध्ये जर शुम्पीटर यांचं मत नसेल तर हा क्वेश्चन तुम्हाला येणार नाही का? डेफिनेटली येऊ शकतो. का माहिती? जर तुमच्या ह्या संकल्पना क्लिअर असतील तर तुम्ही इथं लॉजिक वरून हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, ओके. तर इथे तुम्हाला काय दिलंय, वृद्धी म्हणजे क्रमशः आणि स्थिर दीर्घकालीन बदल. बघा दीर्घकालीन कीवर्ड्स वरती फोकस करा, जो हळूवार बचत आणि लोकसंख्या वाढीमुळे होतो. ठीक आहे. आता इथं लोकसंख्या वाढीचा मुद्दा आला, बरोबर, लक्षात घ्या. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही कुठलंही पुस्तक वाचा, गायकवाड सरांचं वापरा किंवा देसले सरांचं पुस्तक वापरा. तुम्हाला तिथं त्या ज्या संकल्पना दिलेत ना, वाढ विकास, विद्यार्थी थेरी स्किप करतात, लक्षात घ्या. जोपर्यंत तुम्ही संकल्पना समजून घेत नाही तोपर्यंत राज्यसेवेचे पूर्व परीक्षेचे पेपर, जिथं तुम्हाला जीएस वरती तुमचा रिझल्ट डिपेंड करतो, 90+ मार्क तुम्हाला तिथं घ्यायचे आहेत, जोक नाहीये. अशा वेळेस तुमच्या संकल्पना क्लिअर असणं फार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. भले मग हे शुम्पीटरचं मत असू द्या किंवा कोणाचं मत असू द्या, जोपर्यंत तुम्हाला वाढ आणि विकास या संकल्पनाच क्लिअर नाहीये तोपर्यंत तुम्हाला हे समजणार नाही. ठीक आहे. तर हा जो क्वेश्चन होता हा क्वेश्चन डिफिकल्ट लेवलचा होता, मॉडरेट टू डिफिकल्ट आपण म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला काय विचारलाय, हे क्वेश्चन सगळ्याच विद्यार्थ्यांना येणार. बघा 100 क्वेश्चन असतात, बरोबर. 100 क्वेश्चन मधले काही क्वेश्चन असे असतात की जे बोनस मार्क म्हणतो सगळ्या विद्यार्थ्यांना येणार. म्हणजे नॉमिनल अभ्यास करणारा प्रत्येक विद्यार्थी हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. काय क्वेश्चन विचारलाय तुम्हाला, जनगणना 2011 प्रमाणे खालील जिल्ह्यांचा लोकसंख्येच्या घनते संदर्भात उतरता क्रम ओळखा. ठीक आहे, ओके. घनता असेल, साक्षरता असेल, बाललिंग गुणोत्तर असेल वगैरे वगैरे. हा क्वेश्चन सोपा आहे. आता इथं सोपा म्हणजे हा जरी राज्यसेवेचा पेपर असला तरी स्पेसिफिक तुम्हाला इथं महाराष्ट्राची लोकसंख्या करावी लागते. ठीक आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या ओके करावी लागते आपल्याला. घेऊया आपण पार्ट 3 पण आपला येईल याच्यावरती. कोल्हापूर असेल, पुणे असेल, सोलापूर, जळगाव, नागपूर. आता इथं काय होतं बघा, एकदा का तुम्ही क्वेश्चन पद्धती समजून घेतली ना आयोगाची, तुम्हाला पेपर सोडवणं डिफिकल्ट नाहीये, पण अभ्यास पाहिजे. उतरता क्रम विचारलाय, बरोबर. जेव्हा आयोग उतरता क्रम विचारतो ना तर इथं ऑप्शन मध्ये ना एक ऑप्शन चढत्या क्रमाचा पण असतो. का माहिती? घाईमध्ये सिली मिस्टेक. ठीक आहे. हे आयोगाचे ट्रॅप असतात, लक्षात घ्या. चढता क्रम विचारलाय, उतरत्या क्रमाचा एक ऑप्शन असतो. उतरता क्रम विचारलाय,
चढत्या क्रमाचा एक ऑप्शन असतो, हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि असे ऑप्शन जेव्हा तुम्ही बघताना इलिमिनेशन मेथड वापरायला शिका. इलिमिनेशन मेथड म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे की बाबा उतरता क्रम विचारलाय, बरोबर. आता इथं पुणे नागपूर ही 2 सिटी आहेत, याच्यापैकी जर तुम्हाला माहिती की बाबा इथं मला सी ऑप्शन आहे तो पहिल्यांदा येणार आहे. ठीक आहे. ओके. तर तुम्ही काय करू शकता, हे 2 ऑप्शन इलिमिनेट करू शकता. मी फक्त एक्झाम्पल देते तुम्हाला, बरोबर. म्हणजे 2 ऑप्शन मध्ये तुम्हाला फक्त शोधायचं आहे. पुन्हा 4 ऑप्शन तुम्हाला काय म्हणू शकतो आपण, चेक करायची गरज आहे का नाही, तर इलिमिनेट करत चला. जर तुम्हाला कळलं की नाही बाबा इथं सीच पाहिजे पहिल्यांदा, तर मी हे 2 ऑप्शन इलिमिनेट करू शकतो. इथं वेळ वाचेल तुमचा आणि पेपर वेळेत कव्हर व्हायला मदत होईल. ठीक आहे. तर हे टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन आहेत. अशा क्वेश्चनची तुम्ही तयारी ठेवली पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला क्वेश्चन काय विचारलाय बघा, राज्यसेवेलाच विचारलेला क्वेश्चन आहे. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 आज आपण शिकणार आहोत. हे काय विचारलंय बघा, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000च्या ध्येय साध्य करण्याच्या संदर्भात योग्य आहे, काय योग्य आहे तुम्हाला विचारलंय. घाईघाईमध्ये आपण काय करतो, तुम्ही जर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण अभ्यासला असेल तर तुम्हाला खूप आनंद होतो की चला मी हा पार्ट अभ्यासला आणि याच्यावरती क्वेश्चन आलाय, आणि तुम्ही हा शेवटचा जो भाग आहे ना की काय विचारलंय हे तुम्ही व्यवस्थित वाचत नाही, योग्य विचारले का अयोग्य विचारले, बरोबर. त्याच्यामुळे शेवटचा पार्ट व्यवस्थित वाचत चला. तुम्हाला इथं विचारलेला दिलेला आहे की मुले आणि मुली या दोघांच्या संदर्भात प्राथमिक आणि माध्यमिक. आता इथं तुम्हाला प्राथमिक माध्यमिक चेक करायचं आहे, गळती 30% खाली आणणे. ओके. जन्माच्या वेळी दर 1000 अर्भक मृत्यूदर 20 पेक्षा कमी करणे किंवा खाली आणणे. माता मृत्यू दर गुणोत्तर दर लाखामागे 100 पेक्षा खाली आणणे. जन्म मृत्यू विवाह गरोदरपणा नोंदणी 100% साध्य करणे. ठीक आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही क्वेश्चन बघता की नाही, तुमचं लक्ष फक्त याच्यावरतीच गेलं पाहिजे. हे जे कीवर्ड्स आहेत ना की इथंच एरर असणार आहेत. एक तर इथं 20% नसेल, असेल इथं 100% नसेल, बस इतकंच आपल्याला चेक करायचं असतं. याच्यासाठी खूप जास्त प्रॅक्टिस लागते. वारंवार आयोगाचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करावे लागतात. सोबतच प्रॅक्टिस क्वेश्चन सुद्धा जे आपल्या ठोकळ्यामध्ये आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पण लोकसंख्या धोरणावरती तुम्हाला 3 लाइनर 4 लाइनर क्वेश्चन येतात, हे तुम्हाला इथं क्लिअर झालं. ठीक आहे. ओके. नेक्स्ट आपण जाऊया पुढं. तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे बघा, भारतीय लोकसंख्येच्या बाबतीत. आता हा जो पार्ट आहे ना हा काही फॅक्च्युअल डाटा नाहीये, कॉन्सेप्च्युअल आहे. पण जेव्हा आपण लोकसंख्येविषयी जनरल इन्फॉर्मेशन वाचत असतो पुस्तकामध्ये, इंट्रोडक्शन वगैरे, तर तिथे तुम्हाला दिलेलं असतं की बाबा वार्षिक लोकसंख्या वृद्धी दर. मी तुम्हाला कालच शिकवलंय, हे सगळं घटत आहे म्हटलंय. ठीक आहे. लोकसंख्येची तरुण लोकसंख्येचा हिस्सा कमी होतोय का वाढतोय, कालच आपण बघितलं ना, कमी होतोय का वाढतोय ते, बरोबर. तर अशा प्रकारचे तुम्हाला काय खरं आहे हे विचारलंय. तर हे काय फॅक्च्युअल नाहीत, कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. त्याच्यासाठी तुम्हाला इंट्रोडक्शन असेल, कन्क्लुजन असेल, थिओरिटिकल पार्ट असेल, तो सुद्धा कव्हर करावा लागतो. ओके. तर लोकसंख्या टॉपिक म्हणजे फक्त आकडेवारी आहे का, नाही, लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला आणखी एक क्वेश्चन राज्यसेवेलाच विचारला होता. 2011 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात बाललिंग गुणोत्तर सर्वात कमी होते. ठीक आहे. ओके. सर्वात जास्त पण विचारतील, सर्वात कमी पण विचारतील, आणि हा क्वेश्चन संयुक्त पूर्व परीक्षेला सुद्धा तुम्हाला विचारलेला आहे. तर तसं तर 2 मार्कासारखा हा क्वेश्चन नाहीये. ओके. तर हे काही नमुना क्वेश्चन होते जे तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेला विचारले होते. याच्यावरून आपण शिकायचं काय की फक्त आकडेवारी करायची नाही. इथं आपल्याला ज्या संकल्पना आहेत, वाढ असेल, विकास असेल, लोकसंख्या असेल, वृद्धी दर असेल, या सगळ्या संकल्पना आपल्या क्लिअर असल्या पाहिजेत, जेणेकरून 3 लाइनर 4 लाइनर क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह झाले पाहिजेत. ठीक आहे. ओके. चला, याच्यानंतर पुढचा पार्ट आपण कंप्लीट करतोय. फर्स्ट पार्ट तुम्ही बघितला असेल असं मी कन्सिडर करते. साक्षरता प्रमाण. बघा, साक्षरतेची संज्ञा काय आहे, किमान लिहिता वाचता आलं पाहिजे. ओके. आता इथं तुम्हाला जे मी बोलले की नाही, तुम्हाला थिओरिटिकल पार्ट पण व्यवस्थित फोकस करायचा आहे. बघा, साक्षरता आणि आर्थिक विकास यांचा संबंध असतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. आर्थिक दृष्ट्या विकसित देशामध्ये साक्षरतेचं प्रमाण अधिक असते, कमी असते, अधिक नसते, असे सेंटेन्स आयोग देतं. ठीक आहे. मग आपल्याला माहित पाहिजे की आर्थिक दृष्ट्या जो विकसित देश आहे त्या देशामध्ये साक्षरतेचं प्रमाण कसं असतं, जास्त असतं, आणि याच्या उलट आर्थिक दृष्ट्या जो अविकसित देश आहे तिथं
साक्षरतेचं प्रमाण कमी असतं. एक्झाम्पल तुम्ही आफ्रिका वगैरे देशाचं घेऊ शकता. ठीक आहे. ओके. आता भारतात सुद्धा आपण काय बघतोय की आर्थिक विकासाबरोबरच साक्षरतेचं प्रमाण पण वाढतंय. बरोबर. हा तक्ता तुम्ही लक्षात ठेवा. इथं तुम्हाला 51 पासून 2001 पर्यंतची आकडेवारी दिली. 51 मध्ये जर तुम्ही बघितलं आर्थिक विकास पण लक्षात ठेवा, तेव्हा आर्थिक विकास जास्त होता का? नाही. 18.33% शेकडा प्रमाण होतं साक्षरतेचं. ओके. त्याच्यानंतर 61 मध्ये वाढलं, 28.31 झालं. 71 मध्ये 34.45 झालं. 81 मध्ये 43.56 झालं. 91 मध्ये 52, 2001 मध्ये 64.84. म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता, साक्षरतेचं प्रमाण 51 पासून 2001 पर्यंत तुम्हाला वाढताना दिसतंय आणि 2011 मध्ये फायनली तुम्हाला 73% दिसतंय. पुढे तुम्हाला स्त्री साक्षरता, पुरुष साक्षरता त्यांच्यामधला डिफरन्स असेल किंवा सर्वाधिक साक्षरतेचं प्रमाण कोणत्या स्टेटमध्ये जास्त आहे असे क्वेश्चन आयोगाकडून विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. आता हा जो तक्ता दिलाय ना, इथं स्वातंत्र्य उत्तर काळ म्हणजे 1947 नंतर म्हणजे 1951. बरोबर. तर तुम्हाला सेंटेन्स काय देतात, स्वातंत्र्य उत्तर काळात भारतातील साक्षरतेचं प्रमाण सातत्याने वाढत असल्याचं दिसून येते. बरोबर. ओके. पण निरक्षरांची संख्या सुद्धा वाढत आहे. ओके. याला स्टार करा. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे जरी साक्षरता वाढते तरी निरक्षरता सुद्धा दिसून येते. 51 मध्ये तुम्हाला दिलेली आहे. निरक्षरांची संख्या पण तुम्हाला इथं, निरक्षरांची संख्या काही तुम्हाला विचारत नाहीत, लक्षात घ्या. ठीक आहे. क्लिअर. आता एवढं तुम्हाला इथं समजलं. आता इथं तुम्हाला काय दिले बघा हायलाइट करून, 1981 आणि त्यापूर्वीच्या जनगणनानुसार साक्षरतेचं प्रमाण ठरवताना 5 वर्ष आणि त्याच्या पुढील लोकसंख्येचा विचार. म्हणजे तुम्हाला इथे निकष दिलेले आहेत. आतापर्यंत तरी कधी आयोगाने निकष वगैरे विचारले नाहीत, पण तुम्ही लक्षात ठेवा की 1991, 2001, 2011 या जनगणनानुसार साक्षरतेचं प्रमाण ठरवताना कोणता निकष डिसाइड केला होता? इथं 7 वर्ष. ठीक आहे. ओके. लक्षात ठेवा. त्याच्या पुढील वयाची लोकसंख्या विचारात घेतलेली आहे आणि देशातील साक्षरतेची टक्केवारी वाढली म्हणताना हे इथं आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. कारण का 5 वर्ष म्हणजे तुम्हाला साक्षरतेची टक्केवारी कमीच दिसणार आहे, तर 7 वर्ष म्हटल्यानंतर वाढलेली दिसून येते. चला, तर 2001 ची आकडेवारी काय सांगते आपल्याला? 2001च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या, क्वेश्चन विचारलाय एका मार्काला संयुक्त पूर्व परीक्षेला. ठीक आहे. किती होती? साक्षरतेचं प्रमाण किती होतं बघा 2001 मध्ये? तुम्हाला काय केलं जातं माहिती का? कम्पेअर करून विचारलं जातं. आता इथं 11 दिलेला आहे, इथं 1 दिलेला आहे. दोन्ही पॉइंट कम्पेअर केले जातात. 64.84. ठीक आहे. लोकसंख्या किती होती आणि साक्षरतेचं प्रमाण किती होतं लक्षात ठेवा. पुन्हा तुम्हाला दिले पुरुष साक्षरता होती 75%, स्त्री साक्षरता होती 53%. दोन्ही मधला डिफरन्स पण काढून लक्षात ठेवा. देशातील 35.16% म्हणजे 36.17 कोटी लोक निरक्षर होते. आता इथं तुम्हाला हे किती कोटी निरक्षर होते असं नाही विचारणार, किती टक्के लोक निरक्षर होते असं विचारतील. म्हणजे 15.16% तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता हे जे जनगणनेचे निष्कर्ष आहेत ना, तर इथं तुम्हाला सगळ्यात महत्वाचा एक पॉइंट मिळतो की 2001च्या जनगणनेच्या निष्कर्षानुसार प्रथमच देशातील निरक्षरांची संख्या प्रत्यक्ष घटल्याचं दिसून येतं. हा पॉइंट आहे आपल्यासाठी IMP, लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. क्लिअर. त्याच्यानंतर पुढची आकडेवारी आपण बघूया 2011 ची. इथं जर तुम्ही बघितलं साक्षरतेचं प्रमाण 1च्या तुलनेमध्ये वाढलेलं दिसते 73%. पुरुषांमधील साक्षरता पण वाढली 80%. स्त्रियांमधील साक्षरतेचं प्रमाण पण वाढलेलं आहे 64%. ठीक आहे. म्हणजे 2001 ते 11 हे जे दशक आहे ना, या दशकात साक्षरतेच्या प्रमाणामध्ये किती टक्के वाढ झाली? 8.2%. ठीक आहे. ओके. आणि 1991 ते 2001 या दशकासोबत जर कंपॅरिझन केलं तर साक्षरता वाढीच्या 12.63% पेक्षा किती आहे? ही वाढ कमीच आहे. ओके. क्लिअर. ज्यांनी याच्या आधी कधीच हे आकडेवारी किंवा अशा प्रकारचं कंटेंट केलं नसेल त्या विद्यार्थ्यांसाठी हे लक्षात ठेवणं थोडंसं डिफिकल्ट आहे, पण वारंवार रिव्हिजन करा, वारंवार क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि जो भाग तुम्ही करताय ना तो भाग तुम्ही परफेक्ट करा. ठीक आहे. ओके. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. आता 2011 मध्ये तुम्हाला प्राथमिक निष्कर्ष काय सांगतात बघा. प्राथमिक निष्कर्ष तुम्हाला सांगतात की 94% साक्षरतेसह केरळ हे राज्य पहिल्या क्रमांकावरती होतं. ठीक आहे.
81, 91, 2001 प्रमाणे म्हणजे या तिन्ही वर्षी तुम्हाला केरळच टॉपला दिसतंय. क्लिअर. 100% साक्षरता असणारा पहिला मान पण केरळलाच मिळालेला आहे. स्त्री पुरुष यांच्यामधला फरक जो आहे ना तो खूप कमी केरळमध्येच आहे. म्हणजे तिथं स्त्रिया पण शिकलेल्या आहेत, पुरुष पण शिकलेले आहेत. ठीक आहे. सर्वात कमी प्रमाण तुम्हाला बिहारमध्ये दिसतंय. किती टक्के? फक्त 61.8%. कुठं 94% आणि कुठे 61%. पण आता जर तुम्ही बघितलं युपीएससीचे रिझल्ट वगैरे तुम्ही बघितले असते तर सर्वाधिक कॅन्डिडेट बिहारचेच आहेत. लक्षात घ्या. स्त्रियांमधील साक्षरतेचं प्रमाण बिहार राज्यामध्ये सर्वात कमी आहे, म्हणजे 51.5%. ही सगळी आकडेवारी आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवावी लागते. क्वेश्चन बनू शकतात. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त माल्थसचा जो सिद्धांत आहे किंवा लोकसंख्या संक्रमण सिद्धांत तर मी तुम्हाला ऑलरेडी विचारलाय. फक्त माल्थसचा सिद्धांत आहे ना त्याच्यावरती थोडंसं एक्स्ट्रा कंटेंट आपल्याकडे आहे. त्याचं एक छोटंसं सेशन आपण सेपरेट घेऊया. ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की सेशन घेतलं पाहिजे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. ठीक आहे. ओके. चला नेक्स्ट बघा, व्यवसायानुसार वर्गीकरण आपण बघूया. आता व्यवसायानुसार जर वर्गीकरण बघितलं तर आर्थिक विकास आणि लोकसंख्येचे व्यावसायिक वर्गीकरण यांचा महत्वाचा संबंध आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा. सेंटेन्स विचारले जातात याच्यावरूनच आपल्याला क्वेश्चन होता ना. आता जे मी तुम्हाला आयोगाचे क्वेश्चन दाखवले, अर्धविकसित देशामध्ये प्राथमिक क्षेत्रामध्ये लोकसंख्या मोठ्या म्हणजे शेतीसारख्या. ठीक आहे. प्रगत देशामध्ये द्वितीयक आणि तृतीयक क्षेत्र. अर्थशास्त्र भाग 1 मध्ये आपण प्राथमिक क्षेत्र, द्वितीयक, तृतीयक असेल, चतुर्थक, पंचम क्षेत्र वगैरे आपण बघतो. प्राथमिक क्षेत्र जर तुम्ही बघितलं तर इथं काय आहे? कृषी, मच्छीमारी, पशुपालन, वनांवर अवलंबून. ठीक आहे. निसर्ग महत्वाची भूमिका किंवा मानवी कौशल्य टेक्नॉलॉजीचा वापर करून उत्पादन वाढ घडवून आणण्यावर मर्यादा असतात, जास्त वापरू शकत नाही आपण. द्वितीय क्षेत्रामध्ये उद्योगधंदे येतात, बांधकाम व्यवसाय येतो, व्यवसायांचा समावेश होतो. ठीक आहे. इथं मानवी कौशल्य आणि टेक्नॉलॉजीला संधी असते, उत्पादन क्षमता वाढवता येते, इथं नाही वाढवता येत. तृतीय क्षेत्रामध्ये वाहतूक, दळणवळण, शिक्षण, बँका, व्यवसाय, वैद्यकीय, तांत्रिक सेवा यांचा तृतीयकमध्ये समावेश होतो. आणि भारतातील कामकरी वर्गाची या 3 क्षेत्रात विभागणी होते. हे आपण अर्थशास्त्र भाग 1 मध्ये बघतो. त्याच्यानंतर आपल्याला बघायचे आहेत लोकसंख्या विषयक धोरण, ज्याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलाय. लक्षात घ्या. इथं तुम्हाला लोकसंख्या धोरणाची डेफिनेशन दिलेली आहे, जी तुम्हाला व्यवस्थित करूनच ठेवायची आहे. लोकसंख्या विषयक धोरण म्हणजे काय बघा. काय म्हणताय तिथं? लोकसंख्या विषयक धोरण म्हणजे जनन दर कमी करण्याच्या मार्गाने व लोकसंख्या वाढीचा दर कमी करण्याच्या उद्देशाने एखादं धोरण शासन राबवतंय. का राबवत असेल विचार करा ना, की लोकसंख्या धोरण आहे. ऑब्व्हियसली लोकसंख्या वाढते, बरोबर. केंद्र शासनाकडून किंवा घटक राज्यांच्या शासनाकडून हेतुपूर्वक आखलं जाणारं आणि कार्यवाहीत आणलं जाणारं धोरण म्हणजे लोकसंख्या विषयक धोरण. आता इथे कीवर्ड्स काय आहेत बघा. जनन दर कमी करायचा आहे, लोकसंख्या वाढीचा दर कमी करायचा आहे. जनन दर म्हणजे काय, जन्म दर म्हणजे काय, माता मृत्यू दर म्हणजे काय, अर्भक मृत्यू दर म्हणजे काय, हे सगळ्या डेफिनेशन तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जातील. बेसिक आहे. वाढत्या लोकसंख्येला प्रतिबंध करण्यासाठी जन्म दरावर परिणामकारक नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. याच जाणीवेतून लोकसंख्या विषयक धोरणाची अंमलबजावणी केली जाते. ठीक आहे. ओके. क्लिअर. लक्षात ठेवा. आता इथं आपण व्यवसायानुसार वर्गीकरण बघितले ना. प्राथमिक व्यवसायामध्ये आपण मच्छीमारी बघितली, त्याच्याबद्दल तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली की मत्स्य व्यवसाय क्षेत्राने देशातील 1.6 कोटी लोकांना रोजगार पुरवला आहे. सन 18-19 मध्ये. आता ही आकडेवारी तुम्ही करू नका. फक्त मत्स्य उत्पादन करणारा भारत जगात 2ऱ्या स्थानावर आहे, हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. कृषी क्षेत्रातील स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये याचा वाटा किती आहे? 6.58%. इकॉनॉमिक्स सर्वे वगैरे आपण बघूया एक्झामच्या अगोदर. ठीक आहे. ओके. चला पुढचा पार्ट आपण कव्हर करूया. सर्व लोकसंख्या विषयक धोरणाची डेफिनेशन आपण बघितली. सर्वसाधारणतः कोणत्याही लोकसंख्या विषयक धोरणामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश असतो? पहिली बाब असते की बाबा जन्मदराच्या प्रमाणामध्ये लक्षणीय घट घडवून आणायचं, बरोबर. दुसरी बाब काय असते? जनतेच्या हित संवर्धनाचे किंवा सुप्रजोत्पत्तीचे धोरण राबवणं, जसं की लसीकरण, बालकांचं आरोग्य,
जसं आपण न्यूट्रिशन पोषण वगैरे बघतो ना, आहार कार्यक्रम वगैरे, आणि मृत्यूदरात घट घडवून आणणे, इथं तुमचा क्वेश्चन बनू शकतो. ठीक आहे. ओके. लोकसंख्या विषयक धोरणात कशावरती भर दिला जातो? कुटुंब नियोजन कार्यक्रम, याच्यावरती क्वेश्चन विचारलाय आयोगाने. भारताच्या कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रमावर फक्त 65 लाख खर्च केले होते? तर पहिली पंचवार्षिक योजना. ठीक आहे. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 5 कोटी, तिसऱ्या योजनेमध्ये 25 कोटी, म्हणजे वाढत गेला हा खर्च, बरोबर. आणि ज्या वार्षिक योजना होत्या तिथं मात्र केंद्रीय स्तरावर आरोग्य विभागाच्या अंतर्गत स्वतंत्र कुटुंब नियोजन खात्याची स्थापना. क्वेश्चन विचारलाय तुम्हाला की स्वतंत्र कुटुंब नियोजन खात्याची स्थापना कधी करण्यात आली? ओके. कुटुंब नियोजन कार्यक्रम कधी चालू झाला, असे पण क्वेश्चन आयोगाने विचारलेत. चौथी योजना बघा, इथं चौथ्या योजनेमध्ये हा जो कार्यक्रम आहे ना, इथं 330 कोटी रुपये खर्च केले. 5व्या योजनेच्या कालावधीत 500 कोटी रुपये खर्च पोहोचला. आणि इथं आपण बघितलं की कोणत्या योजनेच्या कालावधीमध्ये? 5व्या योजनेच्या कालावधीमध्ये एप्रिल 1976 मध्ये पहिलं धोरण राबवलं. याला करा IMP. म्हणजे पंचवार्षिक धोरणांसोबतच तुम्हाला हे कंटेंट विचारलं जाऊ शकतं मर्ज करून. ठीक आहे. ओके. 6व्या योजनेच्या काळामध्ये बघा, राष्ट्रीय म्हणजे लोकसंख्या धोरणाला जोडूनच हेल्थ पॉलिसी पण जाहीर केली जाते. आरोग्य विषयक धोरण 1983. ठीक आहे. 76चं लोकसंख्या धोरण, 83चं आरोग्य धोरण. इथं बघा तुम्हाला आता आयोगाने लोकसंख्या धोरण विचारले, सांगता येत नाही आयोग तुम्हाला आरोग्य धोरण सुद्धा विचारू शकतं. आरोग्य धोरण विचारेल. ठीक आहे. आता इथं काय म्हटलंय तुम्हाला, आरोग्य धोरणामध्ये 6व्या योजनेच्या काळामध्ये जे जाहीर केलं होतं ना, काय दिलेलं आहे? जन्मदर दर 2025 पर्यंत खाली आणायचं. ठीक आहे. मुलींच्या विवाहाचं वय 18 वर्ष, मुलांच्या विवाहाचं वय 21 वर्ष. इथं केंद्र शासनाने 2050 पर्यंत लोकसंख्या वाढीचं प्रमाण 0 शक्य का बघा. दीर्घकालीन कार्यक्रम आखला. त्याच्यानुसार नेट रिप्रोडक्शन रेट जो आहे ना, NRR म्हणतात त्याला, 1.67 वरून 1 पर्यंत खाली आणण्याचं उद्दिष्ट ठरवण्यात आलं, जे अजून पण अचीव्ह झालेलं नाही. कारण का? जननदर 2.2 आहे. ठीक आहे. ओके. जननदर म्हणजे काय माहिती का? एक स्त्री किती अपत्यांना जन्म देऊ शकते, बरोबर. जास्ती 2च्या पुढे म्हटलेला आहे, 2.2 आहे, हा 1 पर्यंत आणायचा आहे. ओके. क्लिअर. तर हे लक्षात ठेवा, ही सगळी माहिती आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. 6व्या योजनेमध्ये एक मिनिट बघा, हा पार्ट आपण बघितलाय. तर 6व्या योजनेमध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रमावरती जो खर्च आहे ना, तो फार वाढला. 7व्या योजनेमध्ये पण 3256 कोटी, बरोबर. निव्वळ जननदर 1 वर आणणं शक्य नसल्यानं काय झालं, 2006 ते 11च्या दरम्यान 1 वरती आणायचं ठरलं, बरोबर. अजूनही आलेलं नाही, लक्षात ठेवा. मग लोकसंख्या वाढीला आळा घालणे हे कोणत्या योजनेचं एक महत्वाचं उद्दिष्ट होतं? 8व्या योजनेचं. ओके. 90 मध्ये दर 1000 जो जन्मदर होता तो 97 मध्ये 26 पर्यंत खाली आणणे. अर्भक मृत्यू दर 80 वरून 70 पर्यंत खाली आणणे. सुधारित लक्ष्य होती पण जी अचीव्ह होऊ शकलेली नाहीत. ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला पंचवार्षिक योजनांची आहे. ठीक आहे. ओके. लक्षात ठेवा. याच्यानंतर आपल्याला दिलंय लोकसंख्या विषयक राष्ट्रीय धोरण, जे 2000चं आहे, ज्याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलाय. डायरेक्ट ही इन्फॉर्मेशन पाठच करून टाकायची. एक कुटुंब 2 मुले या परिमाणावर आधारलेले लोकसंख्या विषयक धोरण 2000 भारत सरकारनं निश्चित केलं. ठीक आहे. ही डेट पण तुम्हाला विचारली, कधीपर्यंत? 2045 पर्यंत काय करायचंय? लोकसंख्या पर्याप्त किंवा स्थिर करण्याचा उद्देश. ठीक आहे. डेडलाईन दिली तुम्हाला इथं. हे झाले कॉमन क्वेश्चन. दीर्घकालीन उद्दिष्ट तुम्हाला विचारलेली आहेत आयोगाने. दीर्घकालीन उद्दिष्ट काय आहेत? लोकसंख्या विषयक राष्ट्रीय धोरण 2000ची दीर्घकालीन उद्दिष्ट. तर बघा, 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर किंवा पर्याप्त करण्याच्या दृष्टीनं केंद्र शासनानं काही दीर्घकालीन उद्दिष्ट इथं दिलेली आहेत. बाल मृत्यू प्रमाण दर 1000 सजीव जन्मास 30, विचारलाय का हा क्वेश्चन? विचारलाय 30 पर्यंत. ठीक आहे. माता मृत्यू प्रमाण 1 लाख सजीव जन्मामागे 100, हेच विचारलंय तुम्हाला सगळं. 80% प्रसूती, पण इथं तुम्हाला काय दिलं होतं आयोगाने? 100% दिलं होतं. मी तुम्हाला तेच बोलले होते की एरर डिटेक्ट करायला शिका. तर काय करायचे आहे? 80% प्रसूती दवाखाने, रुग्णालय, तत्सम वैद्यकीय संस्थांमधून
केली पाहिजे, कारण का माता मृत्यू दर याच्यामुळे कमी होतो. ओके, चला नेक्स्ट बघा. एक कुटुंब 2 मुले परिमाण स्वीकारणाऱ्यांना उत्तेजन देणे, सुरक्षित गर्भपाताच्या सुविधा उपलब्ध करून देणे. ओके, मुलींचं विवाहाचं वय 20 पर्यंत वाढवणे, संसर्गजन्य रोगांचा प्रतिबंध करणे, 21 वर्षानंतर विवाह करणाऱ्या आणि दुसऱ्या अपत्यानंतर अपत्यप्राप्ती बंद करण्याचा मार्ग स्वीकारणाऱ्या स्त्रियांना बक्षीस देणे. हे जे आहेत ना, हे उद्दिष्ट अजून आयोगाने विचारले नाहीत, विचारू शकतात. 11च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती आहे? 121,08,54,977. बरोबर. आता इथं तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, तुम्हाला रिसेंटचा जन्मदर दिलेला आहे. जन्मदर 2020 मध्ये उपलब्ध झालेली माहिती, पण कधीचा आहे? 2017चा आहे. ठीक आहे. जन्मदर 20.2 लक्षात ठेवा. मृत्यूदर 6.3, अर्भक मृत्यूदर 33 होता. ओके, म्हणजे आपण अचीव केलेत का? नाही अचीव केले. 2000 चे टार्गेट आपण अचीव केलेले नाही. ठीक आहे. ओके, चला याच्यानंतर पुढचं जे आपलं लोकसंख्या धोरण आहे आणि महाराष्ट्राची आकडेवारी आहे ती आपण नेक्स्ट सेशन मध्ये कंटिन्यू करूया. लेक्चर नक्की बघा. डेफिनेटली तुमचा जीएसचा स्कोर खूप चांगला येईल. 29वी आवृत्ती पुस्तक घ्या, क्वेश्चन सोडवा. जवळजवळ 1000 पेजेसचं पुस्तक आहे. खूप चांगले मार्क्स पडतात आणि खरंच या पुस्तकातून क्वेश्चन येतात. बरेच विद्यार्थी म्हणतात की काय प्रूफ आहे, तुम्ही पुस्तकच त्या पद्धतीने अभ्यासत नाही. बरोबर. जर तुम्हाला समजतच नसेल की बाबा पुस्तक कोणत्या पद्धतीने अभ्यासायचं आहे, अगदी तुम्हाला आयोग जिथून क्वेश्चन काढतो ते जरी पुस्तक तुमच्या समोर ठेवलं तरी काही फायदा होणार नाही, जोपर्यंत तुमची अंडरस्टँडिंगची लेवल आहे ना आयोगाच्या क्वेश्चन पर्यंत पोहोचली पाहिजे की हा या प्रकारचे क्वेश्चन फ्रेम केले जातात. ठीक आहे. ओके, चला तर काहीही तुमच्या अडचणी असू द्या अभ्यासासंदर्भात तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.